ओके. तर काल आपण बरेच बॅक टेस्टिंग केलं गोल्डवरती. आपले जे नवीन इंडिकेटर आहे, जे आपण फुल्ली बॅक टेस्टेड करून, फुल अभ्यास करून जे तयार केलेलं आहे, त्याचा हा दुसरा व्हिडिओ आहे. काल एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये पूर्णपणे बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि आज आपण अजून बॅक टेस्टिंग करूया. बघूया की गोल्डमध्ये कसं काम करतंय आणि सोबतच सिल्व्हरमध्ये पण बघू. कारण बरेच लोकं सिल्व्हरमध्ये पण करतात, इथेरियममध्ये करतात, बिटकॉइनमध्ये करतात आणि इंडियन मार्केटमध्ये पण करतात. हा सेटअप कसा युनिव्हर्सल, कसा एकदम ऑटोमॅटेड काम करतो आणि बऱ्याच लोकांना वाटत असेल, की काही नाही आपण पण थोडंसं बघूया, करूया कॉपी पेस्ट. पण होऊ शकत नाही. कॉपी पेस्ट का होऊ शकत नाही? त्याच्यामागचं मी तुम्हाला कारण सांगतो. कारण इथे फक्त फॉर्म्युला किंवा कॅल्क्युलेशन नाहीये, तर इथं इमोशन आहेत. हे जे तुम्हाला चार्ट दिसतंय मागं, म्हणजे आता ही जी रेंज आहे, कोणती? ही जी रेंज दिसते तुम्हाला, 1 मिनिटं. ओके, हां. तर ही जी रेंज दिसते तुम्हाला ड्रॉ केलेली, तर ही रेंज फक्त ड्रॉ केलेली दिसते. पण ह्याच्या मागे इमोशन्स काय आहेत ह्या इंडिकेटरचे किंवा बॅक एंडला काम कसं केलेलं आहे इंडिकेटरनी, पूर्ण चार्ट हा रीड केलेला आहे. पूर्ण म्हणजे बॅकला काय झालं, मागच्या प्रिव्हियस डेला काय झालं, हे पूर्ण अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यानंतरनं रेंज आलेली आहे. म्हणजे अक्षरशः तुम्हाला वाटेल की फक्त हे सिंपल आहे किंवा सोपं आहे, तर सोपं नाहीये. आणि हे सोपं नाहीये त्याच्यामुळेच हे प्रत्येक पेअरमध्ये काम करतंय. प्रत्येक म्हणण्यापेक्षा बऱ्याच पेअरमध्ये काम करतंय. आता तुम्हीच विचार करा ना, गोल्ड इंटरनॅशनल पेअर आहे, त्याच्यात पण काम करतंय. आणि राहिला प्रश्न सेटअपचा, तर आपण बॅक टेस्टिंगला सुरुवात करूया. फक्त तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट कोणी कोणी केल्या, मी सगळ्यांच्या कमेंट वाचल्या. पण आता ह्या व्हिडिओ खाली कमेंट कोण करतंय, मी हे प्रत्येक वाचणार आहे, त्यांना रिप्लाय देणार आहे. सोबतच मी टेलिग्रामला त्यांना गाईड पण करेन. माझं कसं आहे, मी सपोर्ट केला तर मनापासून करतो, नाहीतर मी करत नाही. तुम्हाला ते कळलं असेल बोलण्यावरनं पण माझ्या. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की तुम्हाला पण तेवढंच बॅक टेस्टिंग करायचंय, काम करायचं अभ्यास करायचा आहे ह्याच्यावरती, सेटअपवरती. फक्त कॉपी पेस्ट करायचं नाहीये. तर आता इथे जर तुम्ही बघितलंत, आपण काय म्हणत होतो, की ही जी रेंज काढली, ही जे ड्रॉइंग केलेलं आहे, तर हे ड्रॉइंग फक्त दिसताना दिसतंय, की हे ड्रॉइंग आहे, इंडिकेटर दिसताना दिसतंय. पण ह्याच्या बॅक एंडला भरपूर गोष्टी आहेत. इतके फॅक्टर्स आहेत ना, इतके फॅक्टर्स कंबाईन केलेले आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन बरोबर आउटपुट देते एकदम परफेक्टली. ह्या ठिकाणी जर बघितलं, तर आपण सुरुवात करूया. गोल्डपासूनच सुरुवात करूया. आपण हळू थोडासा मोठा व्हिडिओ झाला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपण पूर्ण शिकून घेण्याचा प्रयत्न करू. कारण आतापर्यंत भरपूर सेटअप बघितले, शिकले. कोणी 15 मिनिटावर काम करतंय, कोण 5 मिनिटावर करतंय, कोण EMA लावतंय, कोण ICT करतंय, कोण काय करतंय, काय करतंय. इतकं कन्फ्युजन करून घेतलं आपण स्वतः. कोणाचे कोर्स घेतले, कोणाचं लर्निंग व्हिडिओमध्ये आपण किंवा प्रायव्हेट लर्निंग ग्रुपमध्ये जॉइन झालो. बऱ्याच गोष्टी केल्या. पण मार्केटमध्ये जेवढं सिंपल राहताल तुम्ही, तेवढं तुम्ही इफेक्टिव्हली काम करू शकता. आणि इफेक्टिव्हली काम केल्याच्या नंतर सुद्धा तुमचं माइंडसेट एकदम स्ट्राँग पाहिजे. तुम्ही प्रॉफिट सेव्ह केलेलं पाहिजे. असं नाही की $100 प्रॉफिट झाला, परत इव्हनिंगला संध्याकाळी झोपताना एखादा ट्रेड घेतला, मोठा क्वांटिटी, छोटा क्वांटिटी आणि परत आपले $100 जे आले होते ते परत झिरो करून टाकले. तर असं करायचं नाही. $100 आले, फिक्समध्ये शांत बसायचंय किंवा एक ठरवायचंय की आपल्याला एवढं-एवढंच प्रॉफिट करायचंय, एवढं-एवढंच लॉस घ्यायचा आहे. कारण मला माहिती आहे बरेच रिटेलर जे छोटे-छोटे ट्रेडर असतात, त्यांच्याकडे जास्त कॅपिटल नसते. 100, 150, $200 असतात. कोणाकडं $50 असतात. आता तुम्हाला चेष्टा वाटेल, पण मी जेव्हा हे बॅक टेस्टिंग करत होतो, तेव्हा मी काल मागच्या 2 दिवसामध्ये एक $12 एका छोट्या अकाउंटला होते. तर त्या $12 जवळ-जवळ $200-$250 मी 0.01 नी केलेत फक्त. किती? 0.01 ने. मग त्याच्यामध्ये मी एका ट्रेडमध्ये नाही नाही म्हटलं तरी 200-250, 200-250 असे पिप्स कॅप्चर केलेले आहेत. कशामध्ये 180 केलेत, कशात 120 केले आहेत. पण एस-एल पण माझा फिक्स होता. जसं की मी तुम्हाला काल सांगितलं, एस-एल आपलं फिक्स राहणार आहे आणि इथे पण आपण तेच करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इंडिकेटर ॲक्सेस कसा घ्यायचा? हे इंडिकेटर ॲक्सेस घेण्यासाठी जे लर्निंग ग्रुपमध्ये आहेत त्यांना ह्याचा ॲक्सेस भेटेल. पण जे लर्निंग ग्रुप म्हणजे जो फ्री टेलिग्राम ग्रुप आहे त्याचं मी म्हणत नाहीये. जो लर्निंगचा ग्रुप आहे आमचा कोर्सचा, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण बेसिकपासून रेंज कॅल्क्युलेशन शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये जे ॲड असतील त्यांना ह्याचे ॲक्सेस भेटणार आहे. पण जे नाही आहेत त्यांना एकतर लर्निंग ग्रुप जॉइन करावे लागेल किंवा हे जे इंडिकेटर आहे त्याचा ॲक्सेस घेण्यासाठी मी एक Google फॉर्मची लिंक वगैरे देईन ह्या व्हिडिओच्या खाली. तिथे जाऊन तुम्हाला तो फॉर्म फिलअप करावा लागेल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता. पूर्ण बॅक टेस्टिंग करू शकता, अभ्यास करू शकता याच्यावरती. तर आपण बघूया. आता सुरुवात करू आपण व्हिडिओला. आपण
काल बघितलं. त्याच्या आधी मी थोडंसं डिलीट करतो. जे आधीचं आहे ते ड्रॉइंग मी डिलीट करतो. एकदम प्लेन चार्ट करतो. म्हणजे तुम्हाला पण जास्त कन्फ्युजन राहणार नाही आणि कोणत्याही आपण रँडम एखाद्या डेटला जाऊ. म्हणजे आता हे मार्केट वरती खाली होतंय, स्विंग तयार करतंय. जसं की तुम्ही इथं बघितलं. इथून मार्केट वरती पण जातंय, खाली येतंय, परत वरती जातंय, परत खाली, वरती जातंय. तर हा हाय झाला मार्केटचा. हा टॉप बॉटम झाला. परत हा हाय मारला. परत ही पुलबॅक रिट्रेसमेंट झाली. परत हा हाय झाला. तर मार्केट हे प्री डिफाईन्ड स्ट्रक्चरवरती काम करतं. पण बरेच लोकं हे ॲक्सेप्ट करत नाहीत. त्यांना असं वाटतं की मार्केट हे बायिंग सेलिंग केली ना लोकांनी तरच ते वरती खाली होतं. पण हे कितपत योग्य आहे आणि कितपत नाही, हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही प्रॉपर रेंज कॅल्क्युलेशनवरती काम करताल तेव्हा. त्याच्यामुळे आपण बघूया इथे कोणतं पण समजा तुम्हाला आता लेटेस्ट नाही, पण एखादी कोणती पण आपण स्विंग पकडू. आपण समजा ही जी लेटेस्ट स्विंग आहे किंवा आपण एखाद्या एकदम मागे जाऊ थोडं आणि बघू कोणत्या पण एखाद्या लेवलला जाऊ इथून किंवा कितीही मागे जाऊ आपण मार्चमध्ये किंवा एप्रिल आपल्या ह्याच्यावर. समजा आपण काल इथून बघितलं असेल तर अजून थोडं मागे जाऊ. कारण असं रँडमली आपल्याला डेट घ्यायची आहे कोणतीही आणि बघायचंय काम कसं केलेलं आहे ते. हं. आता हा जो लो मारला इथे, हा जो लो दिसतोय तुम्हाला हा जो लो दिसतोय, इथून आपण बघू की गोल्ड किती वरती गेले आपल्या सेटअपनुसार, इंडिकेटरनुसार. आणि इंडिकेटर हे नाहीये, लॅगिंग इंडिकेटर नाहीये. हे पूर्ण ऑटोमॅटेड, कॅल्क्युलेटेड आणि एआय बेस इंडिकेटर आहे. लॅगिंग इंडिकेटरचं काय असतं, की ते आधी मूव्हमेंट होती आणि त्याच्यानंतर ते अपडेट होतं. जसं की EMA असेल किंवा RSI असेल, या छोट्या-छोट्या गोष्टी. ह्या काय करतात, की जे चार्टवरती दिसतंय ते फक्त वाचून दाखवतात तुम्हाला आणि तुम्हाला असं वाटतं, की आपला सेटअप लय भारी आहे, मी RSI वापरतो. ते वापरून सुद्धा लोकं प्रॉफिट करत असतील. पण ते सेटअप त्यांचा 20-30% असतो आणि त्यांचं माइंडसेट तिथं 60-70% असतं. त्यांचं माइंडवरती सगळं असतं. ते किती व्यवस्थित काम करतात, SL काय लावतात, दिवसातून किती ट्रेड घेतात, असा विषय. तर आता आपण हे बघू, ही कॅन्डल कोणती आहे? ही कॅन्डल आहे 12/1/23 मार्च. 23 मार्च आपण काल बघितली आहे का? जर बघितली असेल तर डबल उगाच बघायला नको. 23 मार्च ओके नाही बघितली. 12/51 आपण मार्चच्या महिन्यात जाऊया. 23 मार्च आपण दिवस घेऊ. त्याच्यानंतरनं 12 आणि मिनिटं 51. आपल्याला वरची रेंज घ्यायची आहे त्याच्यामुळे अपसाईड सिलेक्ट केलं इथं. अपसाईड इंटर. आपल्याला एक रेंज आली. ही रेंज काय आहे? 43 31.93 आणि इंटर. ओके. त्याच्यानंतर आपण बघू की मार्केटने काय केले. आता या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर मार्केट कुठपर्यंत आलंय. वन साइड इथून जर आपण ह्याचा 25% बॉक्स घेतला तर वन साइड मार्केट कुठपर्यंत आलं हे तुम्हाला दिसेल. इथून मार्केटने ब्रेक केलं स्ट्रक्चर. इथून स्ट्रक्चर ब्रेक केलं त्याच्यानंतर खाली आलं. खाली आलं तर आपल्याला माहिती काय करायचं. आपण हा 50%चा बॉक्स रिमूव्ह करायचा आहे आणि जिथून मार्केट खाली आले तिथं जर आपण हे ठेवलं, लेवल जर ठेवली तर मार्केटनी इथून बरोबर सपोर्ट घेतलेला आहे. ही जी 2 कॅन्डल तुम्हाला ब्रेकडाऊन दिसतात छोट्याशा, त्या सेम कॅन्डल आहेत. म्हणजे ह्याला वीक नाहीये. ज्या कॅन्डलला वीक नसेल ती कॅन्डल कन्सिडर करायची नाहीये. सिंपल. आणि इथून आपला ट्रेड पण झाला पहिला आणि इथून वरती गेलाय तो कुठपर्यंत जाणार आहे? तर ह्याच्या 75 किंवा 100 इथपर्यंत आणि ह्याला ब्रेकआउट केलेला असेल आणि खाली येत असेल तर परत आपण ठेवायचंय आणि बरोबर पिन पॉईंट खालून 75% पासून मार्केट उचलायचं इथून. हा एक आपल्यासाठी सपोर्ट असणार आहे. एकदम पिन पॉईंट आहे 75%. नीट बघा तुम्ही. इथून पिन पॉईंट 75% आणि सेम असंच ट्रॅक करत करत जायचे. परत हे इथं वरती ठेवायचं, इथून वरती जाणार ना. आपलं टार्गेट वरती असणार आहे. तर वरती तुम्हाला दिसते की पिन पॉईंट इथून परत सेलिंग आलेली आहे आणि ती सेलिंग कुठपर्यंत आली आहे? ही जी तुम्हाला लेवल दिसते मधली, अजून थोडं झूम करू आपण. ही जी ही जी मूव्हमेंट दिसतीये आणि परत वरती रिट्रेसमेंट दिसतीये. तर इथे डबल टॉप पण दिसतोय. डबल टॉप दिसतोय आणि सोबतच आपल्या इथून सेलिंगची म्हणजे हे टार्गेट इथून जे बाईंग केलं होतं आपण, हे टार्गेट आपण कॅप्चर केलं आणि वरनं लगेच एक्झिट. जास्त विचार नाही करायचा इंटरडेमध्ये.
एकदमच मोठे तुम्ही स्विंग ट्रेड करत असाल तर वेगळा विषय आहे. पण जेव्हा तुम्ही इंट्राडे करता तेव्हा जास्त विचार करायचा नाही, कारण हे पण काही छोटे टार्गेट नाही आहे. हे पण तुम्ही नीट बघितलं तर 570 आहे, 580 आहे, 580 पिप्स नॉट जोक. इथून परत तुम्ही वरून इथून जर हा बॉक्स लावला तर खाली तुम्हाला हलका ब्रेकआउट दिसतो. इथं ब्रेकआउट झाल्याच्या नंतर वरती गेले, रिट्रेस झाली, ह्या लेवलच्या वरती हायर आहे तयारच झाला नाही, आणि तिथून परत सेलिंग आली प्रॉपर. आणि सेलिंग पण कुठपर्यंत आली नीट जर बघितलं तुम्ही तर हा जो बॉक्स आहे तो परत आपण जिथून सेलिंग आली तिथं हा बॉक्स ठेवूयात. म्हणजे इथं हा बॉक्स ठेवूयात तर खालून बरोबर इथं एक 75% 75% हलकं ब्रेकआउट दिसतंय, त्याच्यामुळे परत इथं रिट्रेस पण झालेलं आहे मार्केट. हलकं ब्रेकआउट आहे. ब्रेकआउट झाल्याच्या नंतर ना आपण काय करायचंय, आपलं टार्गेट संपलं, आपण इथून सेलिंग केली 75%ला, इथं आपल्याला दिसलं, आपण एक्झिट झालो, संपला विषय. त्याच्यानंतर ना इथून जेव्हा आपण बसलो मार्केटमध्ये बाईंगला, किंवा बसलो नाही आपण आणि बघितलं की मार्केट कुठपर्यंत चाललंय, तर मार्केट बरोबर तुम्हाला काल पण मी सांगितलं की जेव्हा मार्केट असं जातं, इथं एखादं स्ट्रक्चर अपूर्ण ठेवून, आता समजा इथं ह्याच्या खाली एकदा मार्केटला यायचंय किंवा सेम लेवलला एकदा यायचंय, तर मार्केटने ही कंप्लीट केली मुवमेंट, आणि त्याच्यावरती परत अजून एक 50% मुवमेंट कंप्लीट केली. म्हणजे टोटल मार्केटनी 1.5% आपल्या रेंजच्या कंप्लीट केली रेंज, आणि वरून परत सेलिंग प्रॉपर दिली. आणि ह्याच्या इथं कॅन्डल जेव्हा क्लोज झाली तेव्हा इथे तुमचा सेलिंगचा ट्रेड पण झाला. तुम्ही प्रॉपर सेलिंग एकदम वन साइड रेड कॅन्डल तयार झाल्यात. इथं तुम्हाला एक सुद्धा ग्रीन कॅन्डल तयार झालेली बघायला भेटणार नाही. आणि जेव्हा ही लेवल रिटेस्ट झाली तेव्हा मग ग्रीन कॅन्डल तयार झाली, तुमचा परत तुम्ही बाईंगला बसू शकता. हे सगळं बाईंग सेलिंग मी सांगतो एवढं सोपं वाटते, पण ह्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास भरपूर करायचा आहे. कारण सेटअप जरी सोपा असला तर तुमचं माइंड पण तसं पाहिजे, तुम्हाला ॲक्शन घेता आली पाहिजे मार्केटमध्ये. आणि जिथून सेलिंग येते मार्केटमध्ये, तर बघा इथं रिटेस्ट झाली आणि प्रॉपर अपसाईडला बाईंग आलेली. ह्याच्या पण खाली जर आपण बघितलं, जसं की मी इथं सांगितलं, इथं हे पिन पॉईंट हे स्ट्रक्चर इथं कंप्लीट झालेलं आहे. आणि इथून पण जर हा बॉक्स घेऊन इथं ठेवला, इथे इथं पण तुम्हाला काय कळतंय की 90%ला मार्केटनी हलकं ब्रेकआउट केलं होतं. ते ब्रेकआउट केल्याचा अर्थ काय आहे, की मार्केटला वरतीच जायचं आहे. छोट्या-छोट्या ज्या गोष्टी असतात त्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत. त्याच्यामुळं काय होतं, मग आपला एक्सपिरियन्स ॲड होत जातो आपल्या कामामध्ये, आणि त्याच्यातून मग आपण चांगलं काम करतो दरवेळेस. आणि हे मार्केट कुठपर्यंत गेलं आहे ते पण बघू. वरती गेलेलं आहे ना, तर हा जो बॉक्स आहे ह्याचा जर आपण डबल रेंज घेतली आणि इथं वरती ठेवले, तर बरोबर मार्केटने एक इथं 75% हे केलेलं आहे. इथे 75% पासून ही सेलिंग दिलेली आहे प्रॉपर पिन पॉईंट. आणि हे जर तुम्ही ट्रॅक करत करत गेलात ना, म्हणजे हा बॉक्स घेतला तुम्ही इथे ठेवला, तर इथून पिन पॉईंट सपोर्ट आहे इथं 50%ला. मी ह्या भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत की इथं मार्केट असेल तर कोणता बॉक्स यूज करायचा, त्याच्यानंतर इथं मार्केट असेल तर कोणता बॉक्स यूज करायचा, आणि ह्या पूर्ण रेंजच्या बाहेर मार्केट गेलं तर कोणता बॉक्स यूज करायचा, ते इथं तुम्ही लाईव्ह बघताय. आणि हे 75% वरनं प्रॉपर वरून पण सेलिंग आलेली. काय पाहिजे अजून, म्हणजे इथं बघा ना तुम्ही, इथे तुम्ही बघा, इथून मार्केट खाली आलं बॉक्सच्या 50% पासून पूर्ण अपसाईड. आणि अपसाईड कुठपर्यंत गेलंय, सेम हाच बॉक्स जर इथं वरती ठेवला तर वरती एक तुम्हाला हे दिसतंय की हा बॉक्स इथं ब्रेकआउट झालेला आहे इथं. पण प्रॉपर कोणती लेवल नाही आहे ही की तिथून मार्केट खाली आले, तर परत मार्केटला एक अपसाईडला जायचंय. तर ते कुठून जाणार आहे, सेम काय करायचंय, हा बॉक्स आहे, ह्या बॉक्सचा 50% बॉक्स घ्यायचा आहे, आणि तिथून आपण बघायचं की मार्केट कुठपर्यंत आलंय इथून. तर तुम्हाला खाली दिसतंय की मार्केट इथपर्यंत 75%ला पण एक छोटासा गॅप ठेवून आलंय मार्केट इथं. त्याच्यामुळं सेम बॉक्स घेऊन तुम्ही अपसाईडला पण असं ठेवू शकता, आणि वरून मग तुम्ही प्रॉपर सेलिंग इथून करू शकता. कारण हे पण एक 75%ची लेवल होती, हायर हायर पण तयार झालाय मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये खाली इथं एक छोटासा गॅप आहे, हा गॅप मार्केटला फिल करायचा, त्याच्यामुळं मार्केट इथं आलं खाली. आणि आता जर तुम्ही नीट बघितलं तर ओके, तर आपण इथपर्यंत बघितलं आणि इथून ही सेलिंग येत होती हे पण बघितलं. तर आता ही सेलिंग कंटिन्यू खाली येते. आपल्याला एक माहिती पण झालंय की मार्केटने काय केलं, हे पूर्ण ही स्ट्रक्चर कंप्लीट केलं. त्याच्यानंतर वरती पण 1.5 गेलं, आणि 1.5च्या वरती परत 75% पर्यंत गेलं. आणि आपण हे ट्रॅक करत करत गेलो मार्केटमध्ये.
ट्रॅक कसं केलं आपण? ही जे छोट्या-छोट्या रेंज आहेत त्याने आपण ट्रॅक केला आणि रेंज कुठून आल्यात? ह्या इथूनच आल्यात खालून. आता समजा मार्केट इथून खाली चालले तर तुम्हाला माहिती नाही कुठून चाललंय. तर सेम तुम्ही जिथून खाली चाललाय तिथून हा बॉक्स पण ठेवू शकता. इथून 75% पासून उचलू पण शकता. इथं खाली बघा तुम्ही पिन पॉइंट इथं मार्केट किंवा सोप्पं काय करायचंय, हा बॉक्स साईडला ठेवायचा आहे आणि जी पण ही कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलची रेंज काढायची. आता ह्या कॅन्डलचा टायमिंग काय आहे? 23 मार्च 1925. 23 मार्च 1925. आपण आपल्या सेटिंगमध्ये जायचंय. 23 मार्च 1925. 19 इथं 25 आपल्याला खालची रेंज काढायची. त्याच्यामुळे डाउन सिलेक्ट केलं. ओके. 23 मार्च 1954. ओके. सॉरी. 1954 आणि एंटर केलं आपण. तर आपल्याला रेंज आलेली आहे. रेंज काय आपली? 4274.30. 42 आपल्या बॉक्सच्या सेटिंगमध्ये गेलो. 4274.30 आणि ओके. तर ॲटोमॅटिकली आपला बॉक्स जो आहे तो खाली ड्रॉ झालेला आहे त्या लेवलला. मॅन्युअली नाही, मी पूर्ण ॲटोमॅटिकच म्हणजे तुम्ही पण केलं पाहिजे असं. म्हणजे कसं पिन पॉईंट काय चुकत नाही आणि सोपं आहे. ह्याचं पण परत तुम्हाला काय करायचं आहे, 75%, 50%चा बॉक्स वगैरे सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ह्या. ह्या सारखं तुम्हाला यूज करायला लागणार आहेत. त्याच्यामुळं ह्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. अजून ह्याचा आपण 50%चा बॉक्स घेतला इथून इथपर्यंत आणि 50%चा डिलीट केला. त्याचा काय आपल्याला जास्त उपयोग नाही आहे. आणि आता इथून जर बघितलं तर खाली काय झालेलं आहे मार्केटमध्ये नीट बघा. मार्केटनी इथं प्रॉपर इथून पण बाईंग दिलेली आणि ह्या बॉक्सच्या 50%च्या वरती मार्केटनी क्लोजिंगच दिले नाहीये. त्याच्या खाली छोट्या-छोट्या 2 कॅन्डल क्लोज केलेल्या आहेत आणि जर नीट बघितलं तर इथूनच सेलिंग आलेली आणि सेलिंग कुठपर्यंत आलेली, जर थोडंसं मी झूम आउट करून तुम्हाला दाखवलं तर बरोबर 90% पर्यंत सेलिंग आलेली. असं नाहीये की इंडिकेटर आपल्याला काहीतरी दाखवतंय आणि प्रॉपर एकदम नीट बघा. पूर्ण 90% जर हे तुम्हाला 90% कसं बघायचं असेल, तर हाच बॉक्स 25चा खाली ठेवला आणि 90% ला एक आपण लाईन मार्क केली. तर एकदम पिन पॉइंट 90% नीट बघितलं तर तुम्ही आणि इथूनच मार्केट पूर्ण अपसाईडला गेलेलं आहे. तर ह्या ज्या ह्या ज्या मूव्हमेंट आहेत छोट्या-छोट्या, ह्या पण आपण कॅच करू शकतो. इथं पण मार्केटने 75%चा गॅप ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मार्केट वरती गेलंय. वरती कुठपर्यंत गेलं ते पण तुम्हाला माहिती आहे. कसं? हा जो बॉक्स आहे हा, 1 मिनिटं. हा जो बॉक्स आहे 50%चा, तोच खालून आपण कॅन्डलपासून जर लावला, इथून कॅन्डलपासून कॅन्डलच्या काय म्हणतात ते कॅन्डलच्या बॉडीपासून जर घेतला हा बॉक्स, तर प्रॉपर वरून तुम्हाला एकदम पिन पॉइंट इथून एक सेलिंग भेटते. नीट बघा तुम्ही. थोडंसं प्लस मायनस चालतो एरर, एवढं पण नाहीये. पण तिथून रिजेक्शन आहे आणि तुम्हाला सेलिंग तिथनं करायला भेटते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं पण बघा तुम्ही डायरेक्टली वन साइड 670 पिप्स काय पाहिजे अजून? म्हणजे तुम्ही एका ट्रेडमध्ये तुमचं अकाउंट 3 पट, 4 पट करताय. म्हणजे 100चा अकाउंट असेल, तुम्ही समजा 0.03 नी 4 नी जरी घेतला ट्रेड आणि तुमचे किती आहे 670 आहे ना, तर तुम्ही 70 जर आपण कॅल्क्युलेटर काढलं आणि समजा त्यातले तुम्ही 40च पिप्स कॅप्चर केली. मी तर म्हणतो समजा 25च केले. तुम्हाला नॉर्मली स्टँडर्डमध्ये गेलो आपण ओके. आणि 25 केले इंटू 0.03 नी तुमचा ट्रेड आहे एंटर. 75 म्हणजे $100चं अकाउंट विदाऊट जास्त एस-एल न घेता किंवा गॅम्बलिंग न करता तुम्ही $75 काढताय, ते पण वन साइड. आणि जरा तुम्हाला माहिती आहे की मार्केट ह्याच्या खाली येणार आहे इथं, कारण इथे गॅप आहे आणि तुम्ही समजा होल्ड केले, एवढं पेशन्स आहे तुमच्यामध्ये, तर मग टॉपचाच विषय. मग विचारूच नका. मग किती आहे टोटल? इथून जर नीट बघितलं तर समजा आपण हे 90% सर हे सोडून देऊया, समजू ह्याच्याच खाली. तर किती आहे 126 म्हणजे 1206 पिप्स, नॉट जोक. कारण मला माहिती आहे मार्केट ह्याच्या खाली एकदा येणार आहे. कारण इथून मार्केटने गॅप ठेवलेला आहे इथं आणि गॅप ठेवून वरती गेलेलं आहे. तर मोठे-मोठे जे असतात ट्रेडर हे असेच सेटअप वापरतात किंवा हेच सेटअप वापरतात. एवढंच की ते अजून मॅन्युअली काम करतात. आपण ऑटोमॅटिक काम करतोय किंवा समजा त्यांच्याकडे पण ऑटोमॅटिक असेल, पण ते असं दाखवत असतील की आम्ही मॅन्युअली काम करतोय. काही असू शकतं. पण आपल्याकडे ही गोष्ट आपण अचीव्ह केली, हे किती मोठं आपल्यासाठी आहे.
इथून मागे पण स्वतःचे सेटअप करत होतो आणि आता पण स्वतःचा सेटअप आहे. असं नाही की कोणाचा कॉपी पेस्ट केलाय, काहीतरी कुठलं तरी करून दाखवतोय, मग काय येतच नाही. आणि मी मागच्या ह्याच्यात पण सांगत होतो, की मागच्या सेटअपमध्ये त्याच्यात पण प्रॉपर काम करा. फक्त त्याच्यात कसं, की टाईम फ्रेम 15 मिनिटाची मोठी वापरावी लागत होती. ह्याच्यामध्ये छोट्या टाईम फ्रेमला तुम्हाला छोटे-छोटे एस-एल भेटतात आणि प्रॉपर मोठे टार्गेट जे आहे ते तुम्हाला कॅप्चर होतात. ओके. तर आता हे पिन पॉइंट इथून आहे. आता समजा इथून आपल्याला बघायचं मार्केट किती वरती गेलं ह्या 90% पासून. आपण झूम आउट केलं, किती आहे? ह्या कॅन्डलचं टायमिंग काय आहे? 24 मार्च 7:42. आपल्या इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये गेलो. 24 मार्च 7:42 आणि अपसाइड. ओके, एंटर. फुल्ली ऑटोमॅटिक डायरेक्टली एका सेकंदाचं काही हे नाहीये, काही नाहीये. किती आहे ही रेंज? रेंज आहे आपली 45 33.68. एंटर. आपला बॉक्स जो आहे तो ड्रॉ झालेला आहे. किंवा मी बॉक्स थोडासा ह्याचं हे करतो, वाढवतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ह्याचा थोडंसं कलर वाढवतो. ओके, म्हणजे कसं तुम्हाला प्रॉपर दिसेल. ओके. आता हा जो बॉक्स आहे तो बघू आपण कुठपर्यंत मार्केटने ड्रॉ केलेला आहे. ओके, इथपर्यंत ड्रॉ केलेला आहे आणि ब्रेकआउट थोडंसं करून खाली आलेले. तर आता आपण बघू की ही रेंज कशी काम केली मार्केटनी. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या रेंजचा 50% हा एक बॉक्स आणि अजून त्याच्या खाली हा एक आणि हा 50%चा डिलीट करतो. त्याचा मला काही उपयोग नाही आहे. आणि जिथून मार्केट पडत आलेलं आहे तिथून जर मी ठेवला हा बॉक्स, तर खाली तुम्हाला एक काय गोष्ट दिसतीये, पिन पॉइंट मार्केटने सपोर्ट कुठून घेतलाय बघा. एकदम पिन पॉइंट आहे. म्हणजे इथून जर तुमची एंट्री झाली, इथून एस-एल तुम्ही स्विंगच्या खाली लावला आणि तुमचं टार्गेट जर तुम्ही ठेवलं कमीत कमी 50% इथपर्यंत, किती आहे? डायरेक्टली 980 पिप्स आहेत. आत्ता तुम्ही सांगा 980 पिप्स तुम्ही खरंच नॉर्मल दुसऱ्या कुठल्याही सेटअपवरती कॅप्चर करू शकता का? तुम्हीच सांगा. असा विषय आहे सगळा. त्याच्यामुळे म्हणतो, की प्रॉपर एका सेटअपवरती काम करायला शिका. तरच तुम्ही फक्त मोठे कॅपिटल जनरेट करू शकता. ओके. तर आणि सेम आहे. जिथून मार्केट वरती गेलंय तिथं जर आपण हा बॉक्स ठेवला, तुम्हाला इथे एक गोष्ट दिसतीये. खूप म्हणजे डीपमध्ये आहे. फक्त अभ्यास केला गेला पाहिजे, प्रॅक्टिस केली गेली पाहिजे. इंडिकेटरचा ॲक्सेस घ्यायचा असेल तर Telegramला आहेच मी. बिनधास्त मला डीएम करा. Instagramला आहे, WhatsAppला आहे. WhatsAppचा नंबर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या Telegramच्या बायोमध्ये आहेच आणि Instagram आयडी पण माहिती आहे. सगळं YouTubeच्या अबाउट सेक्शनमध्ये भेटतंय. त्याच्यानंतर Telegramमध्ये भेटतंय. ओके. आता इथं काय दिसतंय, की इथं छोटंसं गॅप आहे आणि खाली येतंय मार्केट. इथून तर तुम्ही बाईंगला बसलीत. ओके. तर आता खाली येते तिथे कुठपर्यंत येणार आहे? हा जो बॉक्स आहे, हा 50%चा बॉक्स जर घेतला हा आणि हा बॉक्सवरून बॉडीपासून लावला तर खाली परत पिन पॉइंट एंट्री एक. हे बघा एंट्री. एकदम पिन पॉइंट आहे. अजिबात तोडच नाही सेटअपला. इथून डायरेक्टली वन साइड आहेत. वन साइड 400-500 पिप्स आहेत. निवांत कोणाचं एक नाही, दोन नाही, कुठल्या न्यूज नाही, काय बघायचं नाही, काय नाही. आपला एस-एल लावायचा खाली 2-3 पॉईंटचा. टार्गेट डायरेक्टली त्याच्या 5 पट 10 पट घ्यायचं. जशी रेंज तयार होती तसं टार्गेट घ्यायचं आणि जिथून मार्केट वरती गेलंय तिथं जर परत आपण खाली लावला तर परत वरती सेम सिच्युएशन आहे. म्हणजे दिवसातून किती वेळा तुम्हाला सिच्युएशन, कंडिशन बघायला भेटतात बघा. वरती परत छोटंसं इथे गॅप आहे. इथं छोटासा गॅप आहे नॉर्मल. म्हणजे छोटासा गॅप ठेवून जेव्हा मार्केट खाली येतं, सिंपल हा बॉक्स परत घ्यायचा. जिथून खाली येते तिथे लावायचा. बरोबर 75% पासून मार्केट वरती चाललेलं आहे. इथून परत हा बॉक्स घ्यायचा, वरती ठेवायचा. परत सेम ती सिच्युएशन आहे. तिथून हा बॉक्स खाली ठेवला, परत इथून बाईंग आहे. इथून परत बाईंग आहे आणि जिथून ओके इथं बघा आता तुम्ही जिथून खाली आले तर इथं हा पूर्ण टच नाही आहे, ते गॅप आहे आणि गॅप ठेवून मार्केट वरती चाललं याचा अर्थ त्याला परत ते गॅप फिल करायला खाली यायचं आहे. मग काय करायचं आहे, आपला परत हा बॉक्स घ्यायचा आहे. जिथून खालून वरती अपूर्ण स्ट्रक्चर ठेवून इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवून वरती चाललंय. परत बॉडीपासून इथून बॉक्स लावायचा आहे. वरून परत प्रॉपर सेलिंग करायची इथून. ही जी सेलिंग केलेली आहे, हा बॉक्स घ्यायचा आहे, इथं वरती ठेवायचा आहे आणि
हा छोटा बॉक्स इथं खाली ठेवायचा आहे आणि फक्त बघायचं आहे तुम्हाला काय होतंय ते. बरोबर 75% पासून बाईंग. हे बघा, पिन पॉइंट बाईंग. आणि परत हे सगळं तुमचं कंप्लीट झालं स्ट्रक्चर. तुम्ही तुमचं टार्गेट घेतलं आणि बॉक्स हा घेतला. इथून परत अप साईडला बॉक्स ठेवला, बघितलं मार्केट कुठपर्यंत चाललंय. इथून तर बरोबर तुम्हाला वरती दिसतंय की मार्केटनी हे स्ट्रक्चर इथं कंप्लीट केलेलं आहे. इथे वरती एकदम पिन पॉइंट स्ट्रक्चर कंप्लीट केलेलं आहे. इथून पहिल्यांदा घेतलेला आहे. हा जो पुलबॅक आहे तो इथून घेतलेला आहे आणि इथं जर तुम्ही हा बॉक्स घेतला आणि खालून जर ठेवला जिथून मार्केट वरती गेलेलं आहे, तर वरती पण तुम्हाला एक लेवल भेटते पिन पॉइंट सेलिंगची. एवढंच की एक्सपिरियन्सने तुम्हाला या गोष्टी सगळ्या कळणार आहेत. आणि ही जी सेलिंग आहे ही न्यूज कॅन्डल असणार आहे आणि न्यूज पण काय आपल्या बाहेर नाही आहे, रेंजच्या आपल्या आतमध्येच आहे. हे बघा डायरेक्टली 600-650 पिप्स डन. परत हे साईडला ठेवायचे. थोडंसं झूम आउट करून बघायचं मार्केट काय करत आहे. हे सगळं जरी साईडला ठेवून दिलं आणि हा जो 50%चा बॉक्स आहे तो पण जर घेतला, हा पण जर घेतला आणि जिथून मार्केट खाली पडते तिथं ठेवला, तर बॉडीपासून आपल्याला घ्यायचं आहे. कारण मार्केटनी ही जी 50%ची लेवल आहे ह्या मोठ्या रेंजची, ती वरती ब्रेकआउट केलेली आहे इथं. ह्याच्यावरती मार्केट सस्टेन होऊन मग खाली येत आहे ना. मग आपल्याला मोठी म्हणजे 50%ची रेंज घ्यायची आहे आणि परत हा छोटा बॉक्स जो आहे हा घ्यायचा आहे, खाली ठेवायचा आहे. पिन पॉईंट परत ह्या 75% पासनं बाईंग. या छोट्या-छोट्या कॅन्डल आहेत, पण त्याला सगळ्या एकाच लेव्हलच्या कॅन्डल आहेत तिथं. नीट बघितलं तर एकाच लेव्हल आहे आणि आपला एस-एल 2-3 पॉईंटचा तरी आहे. इथे जर बघितलं आणि तुम्ही जर एवढे 600 आणि 500 पिप्स घेताय, तर इथं तुम्हाला हे 2-3 पॉईंट द्यायला काहीच वाटणार नाही. थोडंसं झूम आउट करून बघू आपण इथं. 1 मिनिट आपण प्रॉपर थोडंसं वरून पण बघू. ओके. आणि हे थोडंसं नीट लावू इथं. ओके. बघा किती पिन पॉईंट आहे. त्याच्या खाली मार्केट कॅन्डल तरी क्लोज केलेत का बघा. आणि एस-एल कितीचा आहे आपला इथं बाईंगला. एस-एल बघा 2. आपण 2-3चा पॉईंट घेतला, 3-3.5 पॉईंटचा घेतला तरी पण काहीच फरक नाही. आणि जर आपल्याला मोठं टार्गेट घ्यायचं असेल तर 3.5-4 पॉईंटचा घेतला तरी पण काही फरक पडत नाही. कारण टार्गेटच आपण तशी घेतोय ना. पण तरी पण छोटं कॅपिटल त्याच्यामुळे आपण सेफली करतोय. आणि एकदम पिन पॉईंट इथून बाईंग आलेली बघा. एकदम रॉकेट. कशी आहे बाईंग आणि ही बाईंग कुठपर्यंत आली ते पण आपण बघू. हा जो बॉक्स आहे तो साईडला काढू इकडे. त्याच्यानंतरनं हे डिलीट करू आणि हा बॉक्स इथं ठेवू आणि वरून जरी तुम्ही बघितलं तर 75%ची लेवल बघू. मार्केटमध्ये काय केलेलं आहे मार्केटनी इथं बघू. त्याच्यानंतरनं हा जो बॉक्स आहे तो इथं ठेवू. इथं छोटासा गॅप आहे त्याच्यामुळे हे इथून आपण बॉडीपासून घेऊ आणि खालून परत एकदम पिन पॉईंट इथून बाईंग बघा. काय म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. बाईंग बघा एकदम पिन पॉईंट अप साईड. परत हा बॉक्स घ्यायचा, इथं ठेवायचा आणि वरून पण सेलिंग बघा. एकदम पिन पॉईंट सेलिंग आहे मार्केटमध्ये आणि सेम ह्याच लेवल आहेत सगळ्या. आणि जरी तुम्हाला वाटत असेल की इथं ब्रेकआउट केलाय, तो ब्रेकआउट कसं केलाय त्याच्या पण एक गोष्ट आहे ना. हा एक इथं बॉक्स आहे आणि त्याच्यावरती डबल स्ट्रक्चरवरती कंप्लीट आहे. इथं जर नीट बघितलं एकदम पिन पॉईंट हे डबल स्ट्रक्चर कंप्लीट करून मार्केट खाली येते आणि खाली येते तर कुठपर्यंत येणार आहे. आपण सगळं रिमूव्ह केलं आणि ही जी कॅन्डल आहे टॉपची, ही कॅन्डल घेऊ. टॉपची कॅन्डल कोणती बघू. ओके, ही 25 मार्च 8:15 25 मार्च 8:15 डाऊन साईड. ओके, आपल्याला रेंज भेटली आपली नवीन. इथून रेंज काय आपली 4361.50 इंटर. ओके, तर बघू आता रेंज कुठपर्यंत आली आहे. दिसते ना कुठं कंप्लीट केली आहे रेंज. नीट बघा, पूर्ण झूम आउट करतोय मी. रेंज फक्त कुठं कंप्लीट केली आहे बघा. आणि एवढं इथं जर एखादा माणूस बसला तर खाली बघा कुठपर्यंत आले मार्केट. 238 2380 पिप्स. चेष्टा म्हणजे चेष्टाच केल्यासारखं आहे मार्केटची.
एवढं पिन पॉईंट लेवल काम करते ते. आणि ह्याच्यात फक्त गोल्डचा आपण बॅक टेस्टिंग करतोय, बाकीचं सिल्वर, बिटकॉइन, बँक निफ्टी ह्याचा तर पूर्ण वेगळाच विषय. आणि तुम्हाला वाटत असेल, इथं मी थोडं झूम करून हे दाखवतो. इथे इथे तुम्हाला वाटत असेल की हे मार्केटने इथं छोटंसं ब्रेकआउट केलेलं आहे, ब्रेकडाऊन केलेलं आहे. मग कसं काय केलं काय? पण ह्याच्या पण मागं एक लॉजिक असणार आहे. जर तुम्ही ह्या रेंजच्या, म्हणजे ही जी रेंज आहे त्याचा जर एक 25% बॉक्स घेतला, समजा हाच बॉक्स आपण घेऊ इकडं, अजून इकडे घेऊ, थोडंसं झूम आउट करून जवळ घेऊ, तिथं इथं घेऊ आपण, नाही तर हां, आणि इथं झूम करू. ओके. आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर जिथून मार्केट वरती गेलंय इथं, ह्या बॉक्सच्या अजून हा बॉक्स, म्हणजे हा 50%चा होता आणि आपण 25%चा बॉक्स वापरतो कधी पण, आणि हा 50%चा डिलीट करतो. तर जिथून मार्केट वरती गेलंय इथं छोटासा गॅप होता नॉर्मली, इथं जर बघितलं तर एकदम छोटासा गॅप आहे. मग आपण गॅप ठेवल्यावरती काय करतो, बॉडीपासून वरती बघतो की मार्केटनी काय केलंय. तर बॉडीपासून वरती बघितलं, वरून बरोबर पिन पॉईंट एक सेलिंग दिसते तुम्हाला इथं, एकदम पिन पॉईंट आहे. काय म्हणजे त्याच्या बाहेरच मार्केट जाऊ शकत नाही. आणि जिथून सेलिंग आली तिथून जर हा बॉक्स तुम्ही लावला इथं, तर खाली तुम्हाला दिसते की मार्केटनी इथे एक छोटासा ब्रेकआउट केलता आणि मग मार्केट अप साईडला चाललं होतं. आणि तुम्हाला हे पण माहिती की इथं ब्रेकआउट केलता, ह्याच्यामुळं मार्केट एकदा ह्याच्या खाली येणार इथपर्यंत. आणि ते कुठपर्यंत येणार, सोपं आहे. परत काय करायचं आहे, हा बॉक्स घ्यायचा आहे, खालून बॉडीपासून लावायचा आहे, बॉडीपासून लावला, वरून परत तुम्ही पिन पॉईंट इथून सेलिंग केली, आणि जिथून सेल केलं आहे मार्केट तिथून जर तुम्ही हा बॉक्स लावला, तर खाली तुम्हाला बरोबर पिन पॉईंट एक रेंज भेटते ह्याची. ही रेंज ही आहे, ही लेवल आहे ती, जी आपण मागाशी बघत होते ती, ही ग्रीन. ओके, ही लेवल आहे. एक तर छोटंसं आहे, पण एवढं काय एरर असतो छोटा मोठा, त्याच्यामुळे एवढा पण जास्त काही विषय नाही आहे. असं नाही की एकदमच मोठी कॅन्डल तयार केलेली आहे. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर पूर्ण टॉप आणि बॉटम आपल्याला पकडता येतोय. परत आपण हे सगळं डिलीट केलं आणि जिथून मार्केट वरती चाललंय ती जर आपण रेंज काढली, कॅन्डल कोणती ही, अजून थोडं झूम करू. ही कॅन्डल आहे 1:36, 27 मार्च 1:36, 1:36 अपसाईडला घ्यायचं आहे आपल्याला. ओके, इंटर 1:36. ओके, इथून आपल्याला एक रेंज ड्रॉ करायची परत. आणि हे सगळ्या सिक्रेट गोष्टी आहेत बरं का, म्हणजे ह्या कोणी तुम्हाला, मला वाटत नाही, म्हणजे अक्षरशः तुम्ही 40,000चा कोर्स घ्या किंवा 50,000चा कोर्स घ्या, तुम्हाला एवढं सिक्रेट कोणच सांगणार नाही. तुम्ही म्हणता की आम्हाला शिकवा, हे करा ते करा, पण ते तुम्हाला बेसिक शिकवतात. ते तुम्हाला एकदम ॲडव्हान्स जे ते यूज करतात ते सांगणार नाहीत. तुम्ही कितीही काय करा, कारण त्याच्यावरतीच त्यांना पैसे कमवायचे, त्यांना काही हे कोर्स बिर्स विकून पैसे कमवायचे नाही आहेत. त्याच्यामुळं डोक्यात ठेवा की आपण ह्या लेवलला एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. कुणाकडे जायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला इंडिकेटर मस्त वापरता आलं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या लेवल काढा, स्वतः ट्रेड घ्या, कुणाकडे जायची गरज नाही आहे, काय नाही आहे. ओके, आपली रेंज काय आली आहे, 4591.96. इंटर. आता आपण बघू की मार्केटने कसं काम केलेलं आहे. ओके, हे बघा, पिन पॉईंट इथून पण मार्केट खाली आले, इथून पण आले, हे 90% असणार आहे, आणि हे थोडासा गॅप ठेवलाय म्हणून वरती गेले. आणि इथं जर तुम्ही हा 50%चा बॉक्स घेतला इथून, हा बघितलं मार्केट इथून कुठपर्यंत खाली आले, तर बरोबर खाली तुम्हाला 75% बाईंग दिसते. इथून पिन पॉईंट बाईंग आहे इथून. जर नीट बघितलं, झूम करून जर बघितलं, तर इथं आणि ह्याचा जो 50% आपण घेतला, 50%, तर एकदम पिन पॉईंट इथून बाईंग आहे. ही कॅन्डल मी का पकडली नाही, कारण ह्याला विकन बॉडी ह्यांची दोघांची सेम आहे. हे असल्या कॅन्डल आपल्याला नको आहेत, आपल्याला वरती खालचे कॅन्डल पाहिजेत. ज्या कॅन्डल एकदम पिन पॉईंट जुळ्या कॅन्डल असतात ना, सेम टू सेम कॅन्डल,
ती ही वीक असती, बॉडी नसती का? कारण आपण 3 मिनिटं बघतो, हे जर 5-10-15 मिनिटावर गेलो तर ही वीक तयार होणार आहे. ह्याची बॉडी इथं खाली क्लोज असणार आहे. आणि इथून जर बघितलं तुम्ही तर पिन पॉईंट बाईंग आहे खालून. एवढं ॲक्युरेट मला नाही वाटत कोण तुम्हाला इंडिकेटर प्रोव्हाईड करेन किंवा डायरेक्टली स्वतः. आणि असं पण नाही आहे की मी तुम्हाला कॉल टिप्स देणार आहे, मग तुम्हाला मी तुमच्याकडनं पैसे घेणार आहे आणि फक्त तुम्हाला मी इंडिकेटरचा ॲक्सेस न देता फक्त कॉल किंवा टिप्स प्रोव्हाईड करणार आहे. हां, बिंदास इंडिकेटर घेऊन जावा, स्वतः काम करा, स्वतः रेंज काढा, स्वतः त्याच्यावरती प्रॉफिट काढा. ओके. आता हे डिलीट केलं आपण आणि बघितलं मार्केट इथून कुठपर्यंत गेलेलं आहे. इथून वरती गेलं आहे मार्केट आणि वरती हे ब्रेकआउट जे दिसतंय, तर तिथून जर परत आपण खाली ठेवलं तर मार्केट परत खाली पिन पॉईंट हे 75% पर्यंत आलेलं आहे इथं. इथे जर बघितलं तुम्ही तर हे 75% पर्यंत आलेलं आहे. नीट व्यवस्थित लावल्यावर ते कळेल ते. 75% इथं आलेलं आहे. इथून परत उचलायचं वरती. पण या मोठ्या-मोठ्या रेंज आहेत. आपल्याला छोट्या-छोट्या रेंज जरी काढायच्या असेल तर तुम्हाला हे माहिती आहे काय करायचं ते. इथं जायचं. हा जो आहे याचा आपण 25% बॉक्स पण घेऊया इथून आणि हा बॉक्स इकडं घेऊन येऊया. इथं आपण बघू. ओके. हा जो बॉक्स इथून खालून लावू. मार्केटने इथं ब्रेकआउट केलेलं आहे वरती. हे ब्रेकआउट आहे आणि ब्रेकआउटच्या नंतर खाली येत आहे. तर सिंपल आहे. हा जो बॉक्स आहे इथं ठेवायचा आहे. सॉरी. इथं ठेवायचं आहे आणि बरोबर खाली 75% बाईंग आहे. नीट बघा तुम्ही. एकदम पिन पॉईंट बाईंग आहे 75 पासून. जिथून बाईंग आहे तिथं जर हा परत बॉक्स ठेवला तर मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग पण बघायला भेटेल. हे तुम्ही कॅप्चर करू शकता स्वतः. म्हणजे स्ट्रक्चरचा अभ्यास करून. आता इथे तुम्हाला ब्रेकडाऊन दिसते. मार्केट परत वरती गेलं. हे 50%चा रेजिस्टन्स इथून परत खाली आलं. ते खाली किती आले ते पण तुम्ही बघू शकता. हे जे आहे इथून घेऊन बॉडीपासून किंवा ह्याच्यापासून ठेवलं तर पिन पॉईंट खाली आणि सेम लेवलला इथं पण मार्केटला हा एक सपोर्ट होताच. किंवा इथून रेंज आपण बघितली की इथून मार्केट कसं वरती गेलं काय, सगळ्या गोष्टी बघितल्या. हा बॉटम पण आपण इथून बघितला आणि मार्केट कुठपर्यंत गेले ते पण इथून जर आपण बघितलं तर हे एक टार्गेट आहे. त्याच्या पण वरती मार्केट गेले. त्याच्यावरती किती मार्केट जाणार आहे? ओके. 1 मिनिट थांबा. इथून आपण बघू. ही जी कॅन्डल होती 1:36 मार्च, 1:27 1:36 अपसाईड. ओके. आणि ही जी टार्गेट लेवल आली होते आपल्याला ह्याच्यावरती मार्केट किती गेले ते पण बघू. आता ही जी सेलिंग दिसते इथून वरतून आलेली, ही जी सेलिंग दिसते ही सेलिंग, तर ही पण बघू ना आपण किती आली. 7, 15, 31 मार्च, 31 मार्च 7, 15 डाऊन साईड इंटर. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग बघू इथपर्यंत. ओके. इथून जर ही रेंज इथपर्यंत ड्रॉ केली आणि 1 मिनिट व्यवस्थित ड्रॉ करू आणि इथून जर ही रेंज इथून ड्रॉ केली तर बरोबर हे पहिल्या रेंजच्या 75% पिन पॉईंट 75% म्हणजे मार्केटला एकतर मार्केटनी हा एक इथं ब्रेकआउट केला होता. मार्केटला खाली यायचं आहे 75% पासनं सपोर्ट घ्यायचा आहे, अपसाईडला वरती जायचं आहे. तर आता हे कुठपर्यंत वरती जायचं ते पण बघू. आपण सगळं डिलीट करू आणि ही जी कॅन्डल दिसते ही कॅन्डल इथून बघू मार्केट किती वरती गेले. 16:09 31 मार्च, 31 मार्च 16:09 अपसाईड इंटर आणि आपली रेंज जी आहे 47.75 47.75.18 इंटर आणि बघू काय केलेलं आहे ते. झूम आउट पूर्ण केला आपण आणि इथे जर बघितलं तर एकदम नियर बाय तिकडंच गेलेलं आहे मार्केट. म्हणजे इथून मार्केटली वन साईड डायरेक्टली इकडे गेलेलं आहे आणि हे वरती तुम्हाला दिसत असेल की ब्रेकआउट केला हे ते. पण हे झूम करून आपण समजून घेऊ. हे जे आहेत ही जी मोठी रेंज आहे ह्या रेंजचा एक बॉक्स घेऊ आपण. अजून एक बॉक्स घेऊ. हा व्यवस्थित बॉक्स लावून घेऊ इथं. त्याच्यानंतर अजून एक घेऊ बॉक्स आणि 50%चा डिलीट. हा बॉक्स आपण तिकडं वरती नेऊ
आणि बघू काय केलेलं आहे ते. कारण आपण प्रत्येक पुलबॅकला हा बॉक्स यूज करतो ना. तर इथून जो हा पुलबॅक आलेला आहे, हा जो पुलबॅक आला हा व्हॅलिड आहे का बघायचा आहे. व्हॅलिड आहे का? तर आहे. इथून खालून पण बघितलं होतं मी इथून. तर इथून मार्केट वरती गेलंय ना. हे 75% पासून खाली आलं. म्हणजे इथून जर वरती गेलंय मार्केट, इथून वरती गेलं हे 75%च्या इथून खाली आलं. इथून 90% 75% खाली आले. त्याच्यानंतर इथून जर बघितलं तर इथून 75% पासून वरती गेलेलं आहे पिन पॉईंट. इथून वरती गेलंय. ते वरती कुठपर्यंत अशा लेवल ट्रॅक करायच्या. ते इथून वरती गेलं. कुठं जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसलं तर मग ते बघायचं. त्यानंतर इथं हलकंसं ब्रेकआउट करून खाली आलंय. खाली कुठपर्यंत आलंय. बरोबर पिन पॉईंट किंवा ही जी रेंज इथं लावली त्याच्या 50% आहे. 50% पासून जेव्हा तुम्ही इथं वरती ठेवता किंवा बॉडीपासून ठेवला किंवा वीकपासून तर नाही ठेवता येणार, कारण इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. इथं जर नीट बघितलं तर खाली पण गॅप आहे. त्याच्यामुळे या बॉडीपासून जर वरती ठेवला आणि मार्केटला ह्याच्या खाली यायचं आहे एकदा. नीट बघितलं तर आलंय पण मार्केट. आणि ही जी लेवल आहे ती इम्पॉर्टंट लेवल असणार आहे आपल्यासाठी, ही लेवल. कारण इथं बघितलं तर इथून पण एक सेलिंग आलेली. इथून परत आपण जिथून सेलिंग आली तिथं बघितलं मार्केटने खाली 75%ला हलकं ब्रेक केलेलं आहे. इथून परत वरती बघितलं, वरती पण हलकं ब्रेक केले. थोडं खाली आले. खाली कुठपर्यंत आलंय या बॉडीपासून घेतलं, इथून परत अप साईडला ठेवलं आणि हे वरती पिन पॉईंट इथून सेलिंग आलेली. इथं जर हे ठेवलं असं तर पिन पॉईंट सेलिंग आलेली इथून 90% पासून, या छोट्या रेंजच्या 90% पासून. आणि त्याच्यानंतर ना आपण बघू की कुठपर्यंत सेलिंग आलेली. हाय काय ही कॅन्डल कोणती आहे? 2 एप्रिल 5. लगेच मंथ चेंज. एप्रिल घेतला, 2 एप्रिल 5, डाऊन साईड, एंटर. आपली जी रेंज आलेली आहे ती घेतली, बॉक्स घेतला 54.19, एंटर. थोडंसं झूम आउट करून बघू की काय केलंय नेमकं मार्केटनी, कुठपर्यंत गेलंय. हे बघा, काय बोलायचं आता तुम्हीच बघा. एकदम पिन पॉईंट सपोर्ट, पूर्ण रेंजेस डायरेक्टली सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करते. हे बघा इथं, हे बघा एकदम जसं काय एखादा रोबोट काम करतोय आपल्या लेवलवरती. आणि जरी तुम्हाला हे समजा तुमचं मिस झालं कुठतरी, सेलिंग तुम्हाला जमलीच नाही, तर सेम आहे ना. मी तुम्हाला छोट्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. इथून छोटा बॉक्स घ्यायचा, अजून एक छोटा बॉक्स घ्यायचा. 2 टाइम्स आपण डिवाइड करू शकतो एका रेंजला. आता हे आपण डिलीट केलं. इथून नीट बघितलं तर ब्रेकआउट झालेलं आहे खाली. आणि खालून जर बॉडीपासून बघितलं तर वरनं एकदम पिन पॉईंट सेलिंग. इथं तुम्ही बसू शकता ना सेलिंगसाठी, का नाही बसू शकत? इथून सेलिंग करू शकता. हा वन साइड सेलिंग तुम्ही कॅप्चर करू शकता. जर तुमच्यात एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही करू शकता. हे बघा वन साइड डायरेक्टली 1000 पिप्स. आणि इथून जेव्हा तुम्ही बघताय आणि ह्याला परत तुम्ही ट्रॅक करत करत गेले, ब्रेकआउट झाले, परत इथं बघितलं, इथून हे एक स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर हे एक स्ट्रक्चर आहे. इथं थोडंसं तुम्हाला दिसतंय की मार्केट अपूर्ण आहे, वरती चाललंय. बॉडीपासून परत हा बॉक्स लावला वरती. वरती 75% पासून सेलिंग केली. नीट बघा, 75% पासून सेलिंग केली. परत मार्केट खाली वीकपासून इथं लावलं. इथं छोटंसं अपूर्ण वाटतंय. परत इथून बघितलं, परत पिन पॉईंट इथून सेलिंग केली. काय पाहिजे म्हणजे? सेल ऑन राईज कशाला म्हणतात ते समजलं असेल तुम्हाला. परत इथून हे ठेवलं, अपूर्ण थोडंसं स्ट्रक्चर, परत खाली. तर ह्या गोष्टी चालत राहणार आहेत आणि मार्केटने पिन पॉईंट इथं सपोर्ट केलेला आहे. आणि बघू पुढं काय झालेलं आहे ते. हे बघा, त्याच्यानंतर मार्केटच नाहीये. म्हणजे जर नीट बघितलं तुम्ही तर मार्केट आलेच नाहीये तिथं खाली. डायरेक्टली वरतीच गेलेले पूर्ण अप साईडला. ओके. आणि आता हे पूर्ण आपण डिलीट जर केलं आणि आपण ही जी रेंज आहे ही रेंज घेतली इथं ह्या कॅन्डलची 11:39 2 एप्रिल 11:39 अपसाईडची रेंज घ्यायची आपल्याला. ओके. रेंज पण आली आपली. लगेच आपला बॉक्स पण घ्यायचा आहे. आणि हे गोल्डमध्ये आपण भरपूर मोठा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर असं वाटतंय मला की आता थोडं आपण बिटकॉइन किंवा सिल्वर बघावं, कारण ह्याच्यात भरपूर वेळ झालेला आहे. अक्षरशः खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. 48.47 एंटर. बघू मार्केटने काय केलेलं आहे. हलकंसं वरती ब्रेकआउट दिलेलं आहे, पण ते ब्रेकआउट पण व्हॅलिड असणार आहे. कसा ते पण तुम्हाला सांगतो मी. हे जे मार्केट खाली आलेलं आहे, हे जे खाली आलेलं आहे
इथपर्यंत. वरून जर बघितलं तर हे 75% आहे. हे इथून इथून जर बघितलं तर हे अपूर्ण स्ट्रक्चर आहे. इथून खाली बघितलं तर हे ह्याच्या 75% आहे. आणि इथून जर तुम्ही रेंज काढली ह्याची डबल रेंज काढली इथून, तर मग ते मार्केट कुठपर्यंत गेलं ते कळेल आपल्याला. 1936 7 एप्रिल. इथे 7 एप्रिल आणि 1936 अपसाईडला एंटर. इथून मग आपली अजून एक आपण रेंज काढू. जेवढं तुम्ही स्ट्रक्चरचा अभ्यास करताल ना, तेवढं तुम्हाला फायदेशीर आहे. हे 48 55.32 एंटर. बघू आपण काय केलेले आहे. हे बघा, पिन पॉईंट एकदम. एवढं पिन पॉईंट मला नाही वाटत कोण तुम्हाला एवढं सेटअप कोण देणार आहे. एकदम पिन पॉईंट आहे. कसलं राव, म्हणजे विचार करा, डायरेक्टली पिन पॉईंट आहे. आणि इथून आता बघू आपण सेलिंग कुठून येणार आहे. 5:36 8 एप्रिल. 5 ओके, डाऊन साईड एंटर. लगेच बॉक्स आपण बघू, ड्रॉ करू. ओके, किती आहे? 46 81.94. बघू कुठपर्यंत गेले मार्केट. हे बघा, कंप्लीट कुठून झाले बघा, 90%. एकदम पिन पॉईंट हे जे आहे ना, ह्याच्या 90% पासून मार्केट वरती गेलेलं आहे. एकदम इथं साईडवेज झालंय सगळं. छोट्या मोठ्या ब्रेकआउट पण दिसतोय, पण पिन पॉईंट वरती गेलेलं आहे. आणि इथून जर तुम्ही रेंज काढली तर इथपर्यंत येणार आहे. ह्याची रेंज काढली म्हणजे ह्याची रेंज काढली ती इथपर्यंत येणार. ह्याची रेंज काढली ती इथपर्यंत, ह्याची इथपर्यंत. म्हणजे अजून काय पाहिजे मार्केटमध्ये. आणि शेवटी कशाचे पण सगळं जरी डिलीट करून टाकलं, इंडिकेटर पण ऑफ करून टाकलं आणि बघितलं मार्केटमध्ये. आता समजा हा टॉप आहे, इथं हा टॉप आहे आणि आपल्याला बघायचं मार्केट किती खाली जाणार आहे. तर सिम्पल आहे ना. पण हे गोल्डचं भरपूर झालं. जर तुम्ही कमेंट केल्या, व्हिडिओला लाईक शेअर केलं, तर गोल्डमध्ये आपण अजून एक एक बघू, पूर्ण एक एक दिवस बघू. ओके. पण त्याच्या आधी आपण बिटकॉइन किंवा दुसरं काही बघू, बँक निफ्टी किंवा निफ्टी. समजा बँक निफ्टीमध्येच आपण बँक निफ्टी बघू. कारण एकाच ह्याला जास्त वेळ न देता तुम्हाला समजलं पाहिजे की सेटअप कसं काम करतोय. ओके. तर ही काय बँक निफ्टी. ओके. आणि करू ह्याला पण. तर ह्याच्या आधी हे मी सहज बॅक टेस्टिंग सगळं करत होतो, तर हे सगळं डिलीट करून टाकतो. कारण मी जवळपास बँक निफ्टी सगळे पेअर, बिटकॉइन, इथेरियम, सोलाना, त्याच्यानंतरनं आपलं गोल्ड झालं, सिल्वर झालं, US ऑइल झालं, सगळं बघत होतो आणि सगळ्यांमध्ये परफेक्ट काम करत आहे. ओके. आता हे बँक निफ्टीचं हाच चार्ट आहे. तर हा हाय आणि हा लो आहे. तर लो पासून किंवा आपण अजून थोडं मागे गेलो तर हा हाय पासून किंवा ह्या हाय पासून, ह्या लो पासून कुठूनही बघा, तुम्हाला कसं काम केले ते दाखवतो. आता हेच बघा, ही कॅन्डल कोणती लोची, 12/3/5 मे. ओके. इथे गेलो सेटिंगमध्ये आणि मे महिना 12 तारीख 5 अपसाईड. बरोबर आहे ना, 12/3/5 मे. ओके, 12/3 आहे. 12/3 डे जो आहे तो 5 मे. ओके. तर आपली जी रेंज आलेली आहे आणि आपण बघू मार्केटनी काय केलं आहे ते. आणि हे इंडियन मार्केट आहे. इथं जर बघितलं तुम्ही, इथे जर बघितलं तर बरोबर मार्केटनी ह्याच्या 75% पासून सेलिंग दिली इथून. आणि सेलिंग कुठपर्यंत दिली, जर इथून हा बॉक्स लावला तर खालून बरोबर पिन पॉईंट आहे. इथं मार्केट क्लोज झाले. आता हे क्लोज झाले तर मग काय करायचंय, क्लोज झाल्याच्या नंतर ना इथून परत आपल्याला अप साईड बघायचे. पिन पॉईंट वरती एक रेजिस्टन्स आहे आणि जिथून रेजिस्टन्स आहे तिथून जर रेंज काढली आपण, कारण हे स्ट्रक्चर कंप्लीट झाले आहेत ना, हे स्ट्रक्चर कॅप्चर करायचे आहेत आपल्याला. 6 मे 9/15, 6 मे 9/15 आणि डाऊन साईड इंटर. तर आपल्याला एक रेंज भेटतीये. म्हणजे तुम्ही आधी काय करायचे, पेअर बघायचे, मग त्याचं ट्रेडच तुम्हाला भेटत नव्हता किंवा सेटअप भेटत नव्हते. आणि आता बघा, दिसतंय ना, एकदम पिन पॉईंट. मार्केट ह्याच्या खाली गेलंच नाहीये. नीट बघितलं तर बरोबर ह्याच्या 90% पासूनच मार्केट म्हणजे बँक निफ्टी 90% पासून अपसाईडला गेलेली आहे. एकदम पिन पॉईंट 90%.
हे बघा 90%. आणि हाच जर बॉक्स तुम्ही इथं वरती कुठं पण घ्या, इथे घ्या. चला भेटलं लगेच ट्रेड तुम्हाला. 75% पासून तुम्ही सेलिंग केली. हा इथं बॉडीपासून किंवा इथून हे कंप्लीट स्ट्रक्चर असं इथं ठेवलं, याच्या खाली बॉडीपासून ठेवलं, इथं पण भेटते किंवा इथून पण ठेवलं पासून 75. इथून खाली सेलिंग पण बघितली, इथं थोडंसं ब्रेकआउट दिसतंय, मार्केट परत वर चाललंय, इथं लावलं इथून 50% पासून सेलिंग. काय पाहिजे म्हणजे? आणि हे तर इंडियन मार्केट आहे, हे तर फॉरेक्स पण नाही आहे, तरी पण ह्याच्यात काम करते. इंडियन मार्केट तर किती किचकट आहे तुम्हाला पण माहिती आहे. ह्याच्यात तर ते एक्सपायरी असतात, भरपूर गोष्टी येतात, एकदम हेडॅक करून चार्जेस हे ते. ओके, तर ही लो कॅन्डल काय आहे 13-3. तर आपण बघू 13-3 अपसाईड इंटर आणि बघू इथून मार्केट म्हणजे बँक निफ्टी कुठपर्यंत गेले ते. फक्त तुम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे. जर सपोर्ट केला तर मी अजून डीपमध्ये एक एक आपण बघणार आहोत. ओके, इथून इथपर्यंत. आणि ह्या ट्रेंडिंग डे होता ह्या दिवशी, म्हणजे 6 मे दिसते तारीख. ह्या दिवशी ते ट्रम्पचं न्यूज आली होती, ट्रम्पची, की आम्ही युद्ध थांबवतोय, आणि त्याच्यामुळे मार्केट वरती चाललं होतं. पण जर नीट बघितलं, आपण इथून पण सेलिंग केली आणि 90%ची रेंज पण होती आणि इथून बाईंग पण आलेली आपल्याला. ओके, आणि कुठपर्यंत बाईंग आली ते पण बघू आपण. ही जी रेंज आहे ती वरती मार्केटने कुठपर्यंत नेली आहे बघू. इथं जर तुम्ही बघितली पिन पॉईंट, डबल रेंज कंप्लीट, कारण ट्रेंडिंग मार्केट पण होतं आणि न्यूज पण होती, त्याच्यामुळे एकदम पिन पॉईंट डबल स्ट्रक्चर कंप्लीट. आणि इथून बघू किती खाली आले मार्केट. त्याच्या आधी सगळं रिमूव्ह करू आणि इथून ही जी कॅन्डल आहे 12:42 12:42 आणि हे 7 डाऊन साईड पाहिजे ना आपल्याला. इंटर. इथून बघू मग काय केलंय बँक निफ्टीने. आणि सेम आहे सगळ्या ह्याच्या स्ट्रक्चर पिन पॉईंट आहे. निफ्टीमध्ये पण असंच आहे, बिटकॉईनमध्ये पण बघू ह्याच्यानंतर थोडंसं आणि थांबू आपण. इथं बघितलं तुम्ही पिन पॉईंट इथून सपोर्ट आहे. एकतर मार्केटचं इथं स्ट्रक्चर कंप्लीट झालं होतं. इथं इथं स्ट्रक्चर कंप्लीट झालं, क्लोजिंग इथं दिलं होतं आणि डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झाली, रेंज कंप्लीट झाली. रेंज कंप्लीट झाल्याच्या नंतर ना परत हळूहळू खाली. आता खाली आलाय तर तुम्ही काय करू शकता, एकतर ट्रॅक करू शकता. कसं ट्रॅक करायचं आहे? तुमचा जो बॉक्स असणार आहे छोटा बॉक्स, म्हणजे तुमचा हा जो बॉक्स असणार आहे, जिथून खालून चाललंय ते बघायचं आहे की कंप्लीट आहे का, किंवा इथून असं बघायचं आहे, इथं कंप्लीट आहे. ओके, वरून बघायचं आहे कंप्लीट आहे का, ब्रेकडाऊन काय दिसतोय का, खालून बॉडीपासून किंवा असं पण लावू शकता. बरोबर पिन पॉईंट 50%च्या वरती क्लोजच झालं नाही आहे. क्लोज नाही झालं तर मग जिथून 50% तिथून खालून बघू शकता. इथं पण एक तुम्हाला दिसते खाली हळूहळू आले, इथून एक सपोर्ट घेतलाय, तिथं कंप्लीट नाही स्ट्रक्चर. खालून बॉडीपासून लावलं, हे वरून लगेच सेलिंग घेऊ शकता इथं तुम्ही. परत इथं वरून लावलं, इथून एक हे दिसतंय खालून बॉडीपासून वरून 75%, असं पण करू शकता. किंवा सरळ खाली जर ब्रेकडाऊन केलेलं आहे तर ह्याचं 1.5 पण घेऊ शकता, किंवा 1.5 हे पिन पॉईंट स्ट्रक्चर कंप्लीट आहे. इथे जर बघितलं तर एकदम पिन पॉईंट, हे बघा, एकदम तुम्हाला पिन पॉईंट स्ट्रक्चर कंप्लीट भेटते खाली. असा विषय. एवढंच की फॉरेक्समध्ये डबल स्ट्रक्चर कंप्लीट होतं, इंडियन मार्केटमध्ये त्याच्या 1.5 होतं. आणि सेम निफ्टीमध्ये पण आहे. त्याच्यानंतर ना आपण बिटकॉइन बघूया सगळ्यात पहिल्यांदा, कारण खूपच जास्त मोठा व्हिडिओ पण तुम्हाला बघू नाही वाटणार. ओके, तर ह्या बिटकॉइनमध्ये बघा, हा ट्रेड मी सकाळी हे केला होता, फाईंड केला होता इथं, बरोबर इथून सेल. आणि काल एक ट्रेड मी दिला होता इथून. सगळ्यात आधी मी डिलीट करतो सगळं, आणि तुम्हाला पण जास्त कन्फ्युजन होता. आपण थोडंसं करू आणि बघू मार्केट कुठून वरती गेले. आपण खालची कॅन्डल घेऊया. 8:33 8 मे, 8:33 अपसाईड इंटर. आणि इथून आपण बघू कुठपर्यंत गेलेले आहे. काही जास्त डोकं लावायचीच गरज नाही आहे इथपर्यंत. ओके, इथं हल्लं कसं आहे नीट बघितलं तर तुम्हाला हे काय दिसतंय, ब्रेकआउट दिसतोय. आता ब्रेकआउट झाल्याच्या नंतर आपण काय करतो, डायरेक्टली हे असं पण घेऊ शकतो. खाली जर बॉडीपासून वरून जर बॉडीपासून घेतलं तर खाली एकदम पिन पॉईंट तुम्हाला इथून एक बाईंग दिसतीये. काय पाहिजे ना अजून? हे स्ट्रक्चर आहे पूर्ण. बिटकॉईनचं स्ट्रक्चर वेगळं, त्याच्यानंतरनं गोल्डचं स्ट्रक्चर वेगळं, बँक निफ्टीचं वेगळं, सिल्वरचं वेगळं. पिन पॉईंट इथून वरती चाललंय पिन पॉईंट. इथं जर नीट बघितलं हे इथून,
तर एकदम हे स्ट्रक्चर इथं कंप्लीट झालंय इथं. थोडंसे स्पाइक वगैरे बिटकॉइनचं कसं असतं 24 तास मार्केट चालू असतं. स्पाइक वगैरे छोट्या-छोट्या पण मेन म्हणजे तुम्हाला एंट्री भेटली आहे. तुम्हाला टॉप माहिती आहे. त्याच्यानंतर वरून जर सेलिंगची कॅन्डल घेतली, तुम्हाला बॉटम माहिती होईल. असंच सेम कोणताही टॉप किंवा बॉटम घ्या. तुम्हाला पिन पॉइंट मार्केट काम करताना दिसणार आहे. हा ट्रेड जो आहे मी काल शेअर केला होता इथं. हां, ह्याचा आपण बघू. इथं जर बघितलं तुम्ही 9:36 9 मे 9:36 9 मे 9 इथं 36 आपल्याला डाऊन साईडची रेंज घ्यायची आहे आणि कुठपर्यंत आली ते पण बघू. ओके. खाली जर तुम्ही नीट बघितलं असेल तर खाली तुम्हाला लगेच टार्गेट लाईन पण भेटते आणि जर इथं नीट बघितलं तर एकदम पिन पॉईंट 50% टार्गेट दिलं ह्यानी आणि बरोबर अप साईडला एकदम पिन पॉईंट 50% टार्गेट दिलं संपला विषय. हे तुम्हाला थोडंसं छोटे मोठे हे जे कॅन्डल दिसते खाली क्लोज झालेली ही बिटकॉईनचा चार्ट जसा असतो. आता वेंटेजचा चार्ट आहे वेंटेज ब्रोकरचा ह्याच्यामध्ये हे सगळे CFD ब्रोकर आहेत ह्याच्यामध्ये प्राइस वरती खाली फ्लक्च्युएशन होतात. त्याच्यामुळे प्रॉपर जो आहे चार्ट हा खालचा पण तुम्ही घेऊ शकता. हा जो दिसतोय बिटकॉइन पेरिफेरल फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आपण घेऊ शकता. त्याच्यात तुम्हाला पिन पॉईंट काम करायला भेटेल. त्याच्यानंतर ना जिथून वरती चाललंय मार्केट 12:42 9 12:42 अपसाईड. आता इथून आपण घेऊ आणि बघू. सिंपल म्हणजे डायरेक्टली तुम्ही काय तुम्हाला पाहिजे बिटकॉइनमध्ये तर तुम्हाला किती सेटअप शोधा हे करा ते करा. पण ह्याच्यात तसं काहीच नाहीये. एकदम वरती बघा अपसाईड. बघा एकदम पिन पॉईंट 90% कंप्लीट आणि तिथून खाली येत आहे. हे 90% आहे का नाही हे पण तुम्हाला कळेल. हे बघा हे बघा एकदम पिन पॉईंट इथं आणि इथून खाली. आता हे पण इथं तुम्हाला वाटेल की 90% नाही त्याच्यावरती गेलाय पण ह्या छोट्या छोट्या लेवल ट्रॅक करायच्या असतात. ह्या इथून जे खालून जे बघताय तुम्ही तर इथून ह्या गोष्टी ट्रॅक वरती होतात. इथून हे असं खाली बघितलं तर खाली 75% इथून हे बघितलं आणि ह्याच्यावरती नंतर ही छोटीशी रिट्रेसमेंट आणि हे असं आणि वरून पण बघितलं की सेम तेच. ही जी सेलिंग दिसते हे सेलिंग पासून पण बरोबर मार्केट कुठपर्यंत आले ते बघू आपण. हे जे आहे 10 मेची कॅन्डल आहे. ओके 10 मेची कॅन्डल आहे 0 डाऊन साईड. इथून आपल्याला आपली लेवल भेटली आपण लगेच रेंज ड्रॉ केली आणि कोणत्याही पेअरमध्ये तुम्ही किती मस्त काम करू शकता. जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर अजून काय पाहिजे तुम्हाला. कोणाकडे जायची गरज नाही काय नाही सेटअप मागायचं नाही. कुठले मोठे मोठे कोर्स जॉईन करायचे नाहीत. काय ICT बघायचं नाही कुठली कॅन्डल बघायची नाही कुठलं काय आहे. अवघडच आहे सगळं. एकदम पिन पॉईंट 50% बघा इथं. का तुम्ही इथं तुमचा ट्रेड बुक करणार नाही का आणि हे पॉईंट काय छोटे आहेत का इथून जर बघितलं तर डायरेक्ट 400-500 पॉईंट. ह्याच्यानंतर सिल्वर पण आहे पण आता सिल्वरचा मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार कारण हा खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. आता मला फक्त बघायचं आहे की तुम्ही कमेंट काय करताय त्याच्यानंतर तुम्ही किती सपोर्ट करताय किती व्हिडिओ बघताय पूर्ण. कारण शेवटपर्यंत कोणता युजर व्हिडिओ बघतो हे पण कळतं आणि कोणता स्किप करतो हे पण कळतं. ओके तर तुम्हाला फक्त लाईक करायचे शेअर करायचे कमेंट करायची आहे आणि इंडिकेटर किंवा लर्निंग ग्रुपसाठी टेलिग्राम किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर भेटेल. धन्यवाद.